पुण्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला। या दुर्घटनेत एकूण 25 पेक्षा जास्त पर्यटक वाहून गेलेले आहेत असं सांगितलं जातंय। पुण्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेला आहे। या दुर्घटनेत 20 ते 25 पर्यटक वाहून गेले। दुर्दैवानं या दुर्घटनेत एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे। या घटनेचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आलेले आहेत। त्यामुळेच ही दुर्घटना नेमकी का झाली असं विचारलं जातंय। आज रविवार असल्यामुळे शाळा, खासगी आणि शासकीय कार्यालयांना सुट्टी असते, त्यामुळे कुंडमळा या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी बरेच पर्यटक जात होते। या ठिकाणाला भेट देण्याआधी इंद्रायणी नदीवरील पूल ओलांडावा लागतो। या पुलावर मोठा पूल बसवण्यात आलेला होता, मात्र अचानकपणे हा पूल कोसळला आणि पुलावरून जाणारे 20 ते 25 पर्यटक थेट धोधो वाहणाऱ्या नदीत वाहून गेले। हा पूल बराच जुना आहे, असं असताना पुलावरून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली होती। मिळालेल्या माहितीनुसार हा पूल कोसळला तेव्हा त्यावरून एकूण 50 पर्यटक जात होते, त्यामुळे ओव्हरवेट झाल्यानं हा पूल क्षणात तुटला आणि त्यावरून जाणारे पर्यटक थेट नदीत कोसळले। मिळालेल्या माहितीनुसार हा पूल अगोदरच खराब होता, असं असताना त्यावरून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त होती। त्यात भर म्हणून या पुलावरून जड असणाऱ्या दुचाकी नेल्या जात होत्या। हा पूल हवेतही हलत होता असं सांगितलं जातंय। या सर्व गोष्टींमुळे हा पूल अचानकपणे कोसळला। ही दुर्दैवी घटना घडली आहे। वाहून गेलेले सर्व प्रवासी सुखरूप असावेत अशी भावना व्यक्त केली जाते। दरम्यान सध्या बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफची टीम पोहोचलेली आहे। तसंच या ठिकाणी एकूण 18 रुग्णवाहिका पोहोचलेल्या आहेत। स्थानिक लोकही जमलेले आहेत, त्या मार्गाने बचाव कार्य करण्याचा प्रयत्न करतायत। स्थानिक पोलीसही घटनास्थळी जाऊन पाहणी करत आहेत। नदीत वाहून गेलेल्यांचा शोध घेणं चालू आहे, तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते।